Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रीची ही जी प्लेलिस्ट सुरू केलेली आहे आपण त्याच्यातला हा आपला लास्ट व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1चा क्वेश्चन नंबर 9 आणि 10 सॉल्व्ह करणार आहोत. सो याच्या आधी आपण जवळजवळ 11 व्हिडिओज अपलोड केले आहेत आणि तुम्ही जर ते बघितले नसतील तर नक्की जाऊन आधी ते व्हिडिओज बघा. एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला आपले हे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्या या छोट्याशा गोष्टीमुळे आम्हाला हे व्हिडिओज बनवण्याची खूप मोटिवेशन मिळतं. सो आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करू. क्वेश्चन नंबर 9 मध्ये दिलेला आहे, राईट द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. सो 2 स्टेटमेंट आहेत आणि त्याचं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट फाइंड आउट करायचं आहे. सो स्टार्ट करू पहिल्या स्टेटमेंट पासून. इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल आर कॉन्ग्रुएंट. आता अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात आधी चेक करायचं स्टेटमेंट कंडिशनल आहे की नाही. कंडिशनल स्टेटमेंट कसं चेक करतात, ज्याच्यामध्ये इफ आणि देन असतं. सो पहिलं जे आपल्याला चेक करायचं असतं की स्टेटमेंट कंडिशनल आहे की नाही, हे आपण चेक केलं आणि काय कळालं की दिस स्टेटमेंट इज कंडिशनल स्टेटमेंट. सो फर्स्ट चेक तर करेक्ट आहे. सेकंड आता शोधायचं आहे अँटीसिडंट. ठीक आहे, अँटीसिडंट असतो इफ नंतरचं सगळा स्टेटमेंट कुठपर्यंत, देन पर्यंत. सो इफ नंतरचं जेवढं पण स्टेटमेंट आहे देन पर्यंत त्याला म्हणतात अँटीसिडंट. सो आपण इथं काय लिहिणार मग, ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. मिळाला आपल्याला अँटीसिडंट. आणि थर्ड आहे कॉन्सिक्वेंट. ठीक आहे, कॉन्सिक्वेंट काय असणार आहे मग, देन नंतरचं जेवढं स्टेटमेंट आहे ते. हा इथं मिळाला देन, आणि देन नंतर जे हे स्टेटमेंट आहे दिस इज कॉल्ड कॉन्ग्रुएंट कॉन्सिक्वेंट. सो हे जे स्टेटमेंट आहे हे आपण याच्यात लिहिणार, इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला आपण, सगळ्यात आधी कंडिशनल स्टेटमेंट आहे की नाही हे चेक केलं. जर असेल तर मग इफ नंतर जेवढं पण स्टेटमेंट आहे त्याला म्हणणार अँटीसिडंट आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला म्हणणार कॉन्सिक्वेंट. याच क्वेश्चनचा सेकंड स्टेटमेंट होता, द डायगोनल ऑफ पॅरालेलोग्राम बायसेक्ट इच अदर. पहिलं काय चेक करायचं, कंडिशनल स्टेटमेंट आहे की नाही. ठीक आहे, तो चेक करा की कंडिशनल स्टेटमेंट आहे का. इफ आणि देन दिलेलं नाहीये म्हणजे हा कंडिशनल स्टेटमेंट नाहीये. सो आता आपल्याला काय करावं लागेल, आधी या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सो इथं काय दिलेलं आहे, द डायगोनल ऑफ पॅरालेलोग्राम. आता ही परत एक डायग्राम आहे. सो आधी आपल्याला सांगावं लागेल की इफ दिलेलं क्वाड्रिलॅटरल म्हणजे इफ दिलेली जी डायग्राम आहे इज पॅरालेलोग्राम असेल हे जे स्टेटमेंट आहे हे म्हणू शकतो बरोबर आहे. म्हणून आपण काय लिहिणार मग की इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरालेलोग्राम देन द डायगोनल्स ऑफ पॅरालेलोग्राम बायसेक्ट इच अदर. ठीक आहे, याच्यावरून अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट शोधायचं आहे. कसं शोधणार आहे, हा जो पार्ट आहे द क्वाड्रिलॅटरल इज पॅरालेलोग्राम हा झाला तुमचा अँटीसिडंट आणि देन नंतरचा जेवढा पण पार्ट आहे द डायगोनल ऑफ पॅरालेलोग्राम बायसेक्ट इच अदर हा झाला कॉन्सिक्वेंट. सो मी लिहित नाहीये आता, हे तुम्ही पूर्ण स्वतः सॉल्व्ह करा नोटबुकवर आणि मग तुम्ही कळेल तुम्हाला की हा अँटीसिडंट कुठला आहे आणि कॉन्सिक्वेंट कुठला आहे. ठीक आहे, सो आपण क्वेश्चन नंबर 9चे हे दोघं पण क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 10 कडे, विच इज अवर लास्ट क्वेश्चन ऑफ द प्रॉब्लेम सेट. याच्यात काय दिलं आहे,
ड्रॉ अ लेबल्ड फिगर शोईंग द इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ फॉलोविंग स्टेटमेंट, राईट द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट. सो हे जे 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत, ह्या 3 क्वेश्चनला वाचून तुम्हाला डायग्राम काढायची आहे आणि दुसरं गोष्ट त्याचा अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट फाइंड आउट करायचं. दॅट्स इट. सो आपण स्टार्ट करू फर्स्ट स्टेटमेंट पासून. 2 इक्विलॅटरल ट्रायंगल आर सिमिलर. सो 2 इक्विलॅटरल ट्रायंगल असतात ते सिमिलर असतात. आता इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतात ते बघूया. सो मी डायग्राम ह्या साईडला काढते. 2 ट्रायंगल आहे. ठीक आहे. 2 इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याचे हे 3 साइड्स आहे आणि याला हे 3 अँगल्स आहे. आपण याला इक्विलॅटरल कधी म्हणतो, जेव्हा त्याच्या ऑल साइड्स सेम असतात. आणि ऑल अँगल सुद्धा सेम असतात. ठीक आहे. सो आपल्याला जे दिलेलं होतं की 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर, ते आपण फाइंड आउट केलंय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे राईट द अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. सो अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट शोधण्यासाठी सगळ्यात आधी माहिती पाहिजे की तो स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट आहे की नाही. चेक करा दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट आहे का नाही, कारण याच्यात इफ आणि देन दिलेलं नाहीये. सो आपण काय करणार, आधी हे स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहिणार. सो कसं लिहिणार, इफ 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल then they are similar. ठीक आहे. सो इथं इफ आणि देन मध्ये हे आपण स्टेटमेंट कन्वर्ट केलं, म्हणजे आपल्याला एक कंडिशनल स्टेटमेंट मिळालंय. आता याच्यानंतर काय शोधायचं आहे, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. सो अँटीसिडंट असणारे इफ नंतरचं हे स्टेटमेंट आणि कॉन्सिक्वेंट असणारे देन नंतरचं हे स्टेटमेंट. सो मी याच्या खाली लिहिते. सगळ्यात आधी येणारे अँटीसिडंट, जे काय 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, आणि कॉन्सिक्वेंट याचा असणारे दे आर सिमिलर. सो अशा प्रकारे आपण जे क्वेश्चन नंबर 10 चा फर्स्ट स्टेटमेंट होता तो सॉल्व्ह केला आहे. याच्यात सांगितलं काय होतं की आधी डायग्राम काढा ज्या स्टेटमेंट दिलेले आहे त्याच्यावरून, त्यानंतर मग त्याचा अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट फाइंड आउट करा. सो जेव्हा आपण स्टेटमेंट बघितलं तेव्हा आपल्याला कळालं की हा कंडिशनल स्टेटमेंट नाहीये, म्हणून त्याला आधी कन्वर्ट केलं आणि मग त्याच्यानंतर त्याचा अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट फाइंड आउट केलंय. आता सेकंड क्वेश्चन याच्यामधला बघणार आहे. इफ द अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज राईट अँगल. आता अँगल इन द लिनियर पेअर, सो याच्यासाठी ही डायग्राम असणार आहे. सो ही एक लाईन आहे. सो याला नाव देते मी पॉइंट ए, पॉइंट बी, हा झालाय लाईन सेगमेंट सी आणि हा झालाय लाईन सेगमेंट डी. सो हे जे अँगल्स आहे ऑफ द लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन दे आर राईट अँगल. सो राईट अँगल म्हणजे काय झाले, दे आर 90 डिग्री. सो इथं ही डायग्राम आपल्याला मिळाली आहे. आता फाइंड आउट करायचं आहे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. सो सगळ्यात आधी चेक करा की दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते कंडिशनल स्टेटमेंट आहे का. सो दिस इज कंडिशनल स्टेटमेंट, कारण इथं इफ आणि देन ह्या फॉर्म मध्ये हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला याला कुठेही कन्वर्ट करण्याची गरज नाहीये. डायरेक्टली आपण काय काढू शकतो मग, अँटीसिडंट आणि थर्ड आहे कॉन्सिक्वेंट.
सो आता तुम्ही सांगा क्वेश्चन वरून की अँटीसिडंट कुठला येणार आहे आणि कॉन्सिक्वेंट कुठला येणार आहे. अँटीसिडंट काय येणार आहे? करेक्ट. सो मी इथं अँटीसिडंट लिहिते. अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. सो हे झालं आपलं अँटीसिडंट, कारण हे इफ नंतरचं स्टेटमेंट आहे. आणि देन नंतरचं काय स्टेटमेंट आहे? ईच ऑफ देम इज अ राईट अँगल. दॅट्स इट. सो ऑलरेडी हे कंडिशनल स्टेटमेंट होतं, म्हणून आपण डायरेक्टली अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट फाइंड आउट केलंय. सो अशा प्रकारे आपण हा जो फर्स्ट चॅप्टर होता जॉमेट्रीचा, याचे सगळ्या टाइप्सचे प्रॉब्लेम, सगळ्या कन्सेप्ट, सगळं आपण ह्या पूर्ण टोटल 12 व्हिडिओजमध्ये शिकलो आहेत. तुम्हाला ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये कुठेही डाऊट आला असेल किंवा वाटत असेल की हा प्रॉब्लेम सुटला आहे किंवा हा प्रॉब्लेम नाही कव्हर झाला आहे, तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात. मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि मला माहिती आहे की तुम्ही हा जो पूर्ण प्लेलिस्ट जेव्हा बघेल तेव्हा तुम्हाला कुठेही डाऊट येणार नाही. आणि आय नो, जर तुम्ही ही प्लेलिस्ट व्यवस्थित शिकले, व्यवस्थित याचा अभ्यास केला, तर तुम्हाला ह्या चॅप्टर नंबर 1चे सगळे क्वेश्चन्स एक्झाममध्ये फुल सॉल्व्ह करता येतील. आणि माझी गॅरंटी आहे की तुम्हाला याच्यामध्ये फुल मार्क्स मिळतील, कारण आपण खूप छान पद्धतीने एकदम छोट्या छोट्या स्टेप्सने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर याला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.